कौल विधानसभेचा या कार्यक्रमाअंतर्गत आपण आज पेठ तालुक्यामध्ये आहोत। या ठिकाणी हे जे पाडे आहेत या खेडोपाड्यांमध्ये आपण पूर्ण ग्राउंड रिपोर्ट करतोय। आपल्यासोबत या ठिकाणी काही नागरिक आहे। काय सांगाल, कोण निवडून आलं पाहिजे किंवा तुम्ही या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून कोणाला संधी द्याल? आज जर पाहिलं तर आम्ही मागील 15 वर्षे ज्यांना संधी दिली त्यांनी इथं कुठल्याही प्रकारचा म्हणजे पाहिजे तसा विकास केला नाही। इथं धरण आहे, इथं गाळ काढण्याची खूपच समस्या आहे। पूर्वी शेती कमी होती, आज शेती वाढलेली आहे, पण धरणाने गाळ साचलेला आहे। परंतु आज शेतकरी वाढलेत, इथं पाणी मुबलक आहे, शेतीत करतात, परंतु जे शेवटचं मेन उसाला पाणी आहे ते पुरत नाही, त्यामुळे शेतकरी हा अडचणीत आलेला आहे। तरी जोही महाविकास आघाडीकडून उमेदवार देतील त्यांना आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहू। पण महाविकास आघाडीच का? शरदचंद्र पवार त्यांचं काम चांगलं आहे, म्हणून ते शरदचंद्र पवार साहेब ज्यांनाही उमेदवारी देतील त्यांच्या आम्ही पाठीशी खंबीर उभे राहू। नक्कीच शरद पवार साहेब यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण आहे आणि ते जे कोणताही उमेदवार देतील तो उमेदवार या ठिकाणी या मतदारांना मान्य आहे। त्यामुळे हे जे महाविकास आघाडीचा जोही कोणी उमेदवार या दिंडोरी पेठ विधानसभेमध्ये उभा राहील ज्या उमेदवारीबाबत, तर त्यांना ते निवडून देणार आहेत या ठिकाणच्या नागरिकांचं असं मत आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सतीश इंद्रेकर, दिंडोरी।